नमस्कार. माझ्या छोट्या मिनी ब्लॉगमध्ये आज माझा दुसरा पेशंट आहे. तर आज चालले हॉस्पिटलमध्ये गव्हर्नमेंट. तर आज तुम्हाला मी आज मार्केट पण दाखवते. तर पहिल्यांदा हॉस्पिटल बघून घ्या. हे आहे गव्हर्नमेंट हॉस्पिटल. भरपूर आहेत, खूप चांगल्या सोयी आहेत गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये. पण औषधं पण सगळीच मिळतात, सगळं काही व्यवस्थित असतं. आणि मला घ्यायलाच आहे टोकन नंबर, म्हणजे नंबर घेतल्याशिवाय आपण आज जाऊ शकत नाही. तर माझ्या मुलगीचं कार्ड आहे, ते दाखवलं आणि मी आतमध्ये गेली. ते बघितलं तर सगळीकडे गर्दी गर्दी गर्दी, बसायला पण जागा नाही. आणि या गर्दीमध्ये माझी मुलगी अजिबात थांबत नाही, तिला अजिबात आवडत नाही गर्दी. आणि त्याच्यानंतर मी ज्या डॉक्टरला भेटायचं होतं त्या डॉक्टरला भेटण्यासाठी गेले. तिथं तर इतकी गर्दी होती, तर म्हणजे उभा राहायला पण जागा नव्हता, इतकी गर्दी होती, बघू शकता. तर मी पहिल्यांदा, तरी पण माझा नंबर लवकर आला, 92 नंबर होता. मग संपल्यानंतर मी मार्केटमध्ये गेली. तर मार्केट आहे हे केरळचं, म्हणजे आम्ही राहतो त्या ठिकाणचं मोठं मार्केट, जिथं सगळं काही मिळतं. तर मेन म्हणजे मला चप्पल शिवायचं होतं, म्हणजे चप्पल माझं तुटलं होतं. 2 दिवस तसंच वापरलं, एक अंगठा तुटला होता. त्याच्यानंतर गेले केळाच्या मार्केटमध्ये. हे काका आहेत केळाचे शॉप मालक. तर तिथे सगळ्या प्रकारचे केळं मिळतात. आपल्याला कुठच्या प्रकारचे केळं पाहिजेत त्या प्रकारचे केळं मिळतात तिथे. म्हणजे केळांमध्ये पण 6-7 केळांचा प्रकार आहे इथे. तर त्याच्यामध्ये भरपूर डिफरंट टाईप केळं आहेत. तर नुकताच माल त्यांचा आला होता, तर काका ते इकडं तिकडं उतरत होते. तर मी एक घड घेतलेला आहे केळाचा, तो म्हणजे मला दुकानात लावायचा होता. तर तो दुकानात लावण्यासाठी म्हणजे मला घेऊन जायचं होतं. त्याच्यानंतर त्या काकाने मला गाडीवरती व्यवस्थित असं बांधून दिला. त्याच्यानंतर ही केळं आहेत ती आपल्या गावाकडे मिळतात. तर ही केळं इथे 20 रुपये किलो विकली जाते, आणि कच्ची आम्ही विकत घेतली तर 10 रुपये किलो मिळते. त्याच्यानंतर ही सांबारमध्ये घालतात ही केळं, आणि ह्याची भाजी पण बनवतात. भाजी पण छान होते आणि सांबारमध्ये जास्त करून वापर होतो ह्याचा. तर ही केळं आता कोण कोण नेणार आहे ते सगळे सेपरेट करून ठेवत होते. तर ही काकी ही पिकत घालण्यासाठी केळाची घड बाजूला काढत होती. तर हा एक रूम आहे, तुम्हाला दाखवते मी. त्याच्यामध्ये केळं पिकत घालतात. तर पिकत घालण्यासाठी करतात का, हा असा अंधार गुडूप आहे, म्हणजे लाईट नाही आतमध्ये. त्याच्यामुळे सगळे केळाचे घडे एकामेकावर ठेवतात आणि धूर देतात, म्हणजे अगरबत्त्या लावतात भरपूर अशा सकाळी, आणि दरवाजा बंद करतात. ते संध्याकाळी खोलतात दरवाजा, आणि परत आणि अगरबत्त्या लावतात आणि परत दुसऱ्या दिवशी सकाळी खोलतात. तर अशा प्रकारे ही केळं पिकवतात, म्हणजे धुराच्या सहाय्याने. त्याच्यानंतर मी दुकानाकडे गेली, थोडा वेळ ग्राउंडमध्ये खेळले, मग